आणि ज्यांना ऐकण्यासाठी आणि ज्यांच्या मार्गदर्शनाचा आणि भाषणाचा लाभ घेण्यासाठी आपण सारी मंडळी 4:30 वाजेपासून इथे प्रतीक्षेत आहात, ती प्रतीक्षा आता आपण संपवूया. आणि मी विनंती करते माननीय उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांना त्यांनी कृपया उपस्थितांना मार्गदर्शन करावं. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार सुनील तटकरेजी, विधिमंडळातील माझे सहकारी प्रदीप जयस्वालजी, विक्रम काळेजी, सतीश चव्हाणजी, तसंच विजयाताई राटकर, कैलास पाटील, अभिजित देशमुख, रमेश आडसकर, राजेश्वर चव्हाण, संजय पवार, संकेत मोदी, पंकज ठोंबरे, वसंतराव मुंडे, ज्यांच्या विनंतीला मान देऊन आपण सगळेजण अंबाजोगाई पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकेच्या 17व्या शाखेच्या उद्घाटनाच्या करता इथं उपस्थित आहोत आणि ज्यांनी आपल्याला सगळ्यांना आग्रहाखातर बोलवलं ते बँकेचे विद्यमान चेअरमन राजकिशोर मोदी, तसंच त्यांचे व्हाईस चेअरमन प्रकाश सोळंके, ॲडव्होकेट उपस्थित असणारे माननीय विष्णुपंत सोळंके, सर्व संचालक बोर्ड, मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व प्रतिष्ठित नागरिक, बंधू भगिनी, कर्मचारी, पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण मित्रांनो, मी पत्रिका बघत होतो, त्याच्यामध्ये 4:30ची वेळ टाकली आहे आणि माझ्या प्रोग्राममध्ये 6:30ची वेळ दिलेली आहे. मलाच कळेना की मी 2 तास लेट इथं आलोय का लोक जमण्याच्या करता ही वेळ टाकली, काहीच मला कळेना. कारण मी फार राजकीय जीवनात 32 वर्ष काम करत असताना वेळेला अतिशय महत्त्व देणारा कार्यकर्ता आहे. आणि सकाळी 8 वाजल्यापासून मी मुंबईतनं इथं ज्यावेळेस आलो त्यावेळेस छत्रपती संभाजीनगरच्या आढावा बैठकाला सुरुवात केली. तेव्हापासून माझा हा कार्यक्रम संपल्यानंतर मी आणि तटकरे साहेब पुण्याला काही आमच्या मीटिंग आहेत तिकडे जाणार आहे. बरेच दिवस पापा मोदी मला सांगत होते की अजित, आम्ही अंबाजोगाई पीपल्स कोऑपरेटिव्ह बँक त्यांच्या नेतृत्वाखाली काम करते, चांगलं काम करते, त्याच्याबद्दल दुमत नाही. पाठीमागच्या काळामध्ये पापा मोदी काँग्रेसमध्ये होते आणि त्याही काळामध्ये मी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये काम करत होतो. माझं नेहमी राज्यामध्ये काम करत असताना चांगले कार्यकर्ते कोण, चांगला सहकारी कोण, चांगल्या संस्था चालवणारं कोण, याच्याकडे बारकाईनं लक्ष असतं. आणि मला बऱ्याचदा वाटायचं की पापा मोदींची सारखी व्यक्ती आमच्याबरोबर काम करायला यावी. परंतु त्या काळामध्ये स्वर्गीय विलासराव देशमुखांचा एक महाराष्ट्राच्या राजकारणावर पगडा होता. त्यांचं कर्तृत्व चांगलं होतं, नेतृत्व चांगलं होतं, वक्तृत्व चांगलं होतं आणि त्याच्यामुळे माणसाला आपलंसं करण्याची एक हतोटी ही स्वर्गीय विलासराव देशमुखांना होती आणि त्यांच्याबरोबर पापा मोदी पण काम करायचे. परंतु नंतर मात्र पापा मोदींनी विलासरावांच्या दुःखद निधनानंतर निर्णय घेतला आणि ते आमच्याबरोबर काम करायला लागले. त्याचं मनापासून समाधान माझ्या सारख्या कार्यकर्त्याला आहे. मित्रांनो, मी पण एक सहकारातनं पुढं आलेला कार्यकर्ता. ह्याच्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावर सहकारामध्ये काम करावं लागतं. अलीकडं सहकारी संस्थांमध्ये काम करायचं म्हणजे फार अवघड झालेलं आहे. कायदे कडक झालेले आहेत. बारकाईनं लक्ष नाही दिलं तर संस्था रसातळाला जायला वेळ लागत नाही. ज्या आर्थिक संस्था असतात त्याच्यात तर तुम्ही पतसंस्था घ्या, अर्बन कोऑपरेटिव्ह बँका घ्या किंवा तुम्ही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका घ्या, कुठल्याही बँका घ्या. मध्ये रुपी बँकचं उदाहरण आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. देना बँक दुसऱ्या बँकेमध्ये मर्ज झालेले उदाहरण आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आणि त्याच्यामुळं फार बारकाईनं तिथं MD असू द्यात किंवा चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर CEO ज्याला आपण म्हणतो मुख्य कार्यकारी अधिकारी तो असू द्यात आणि बँकेच्या संचालक बोर्डाचं फार बारकाईनं लक्ष असावं लागतं. मी आत्ताच पापा मोदींना विचारत होतो की हे सगळं चालवत असताना कशा पद्धतीनं आज 17 वेगवेगळ्या शाखा ह्या तुमच्या आहेत. बीड जिल्ह्यानंतर तुम्ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची एक अर्थवाहिनी म्हणून आपण ह्या
शहराकडे बघतो, मराठवाड्याचा प्रवेशद्वार म्हणून बघतो आणि वेगाने वाटचाल करत असणारं शहर आणि त्याच्यामुळे इथं आपली ब्रँच असली पाहिजे. माझ्या माहितीप्रमाणे 3री ब्रँच छत्रपती संभाजीनगरमध्ये आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं इथं निघते आणि गेल्या 28 वर्षामध्ये बीडमध्ये आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये तिथल्या नागरिकांना आपली आर्थिक प्रगती साधण्याच्या करता ज्याला पत नाही त्यांना कर्ज पुरवठा देणं, ज्यांना डिपॉझिट आहे त्यांचं सुरक्षित डिपॉझिट ठेवणं, ज्याला ठेव म्हणतो, अशा पद्धतीनं ह्या बँकेमध्ये काम चाललं आहे. आता ह्या शहरातली तर अतिशय अग्रगण्य सक्षम बँक म्हणून आपल्या बँकेची ओळख निर्माण झालेली आहे आणि त्यासाठी मी बँकेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं, हितचिंतकांचं, ठेवीदारांचं मनापासून कौतुक करतो, मनापासून अभिनंदन देखील करतो. मला सांगितलं किंवा इथं प्रकाश सोळंकींच्यावर जबाबदारी जास्त असते आणि ते अतिशय उत्तम प्रकारे व्यापारी दृष्टिकोनातून बँक चालवतात. या बँकेमध्ये अतिशय सेफ डिपॉझिट लॉकरची व्यवस्था केली आहे. कोर बँकिंग प्रणाली इथं चालू आहे, रुपी डेबिट कार्ड इथं चालू आहे, CTS क्लिअरिंग चालू आहे. म्हणजे स्पर्धेच्या युगामध्ये ज्या ज्या गोष्टी ग्राहकाला उत्तम सेवा देण्याच्या करता करणं जरुरीचं असतं त्या सगळ्या आपल्या बँकेच्या माध्यमातून हे संचालक बोर्ड देण्याचा प्रयत्न करतोय. आज आपल्या अंबाजोगाई पीपल्स बँकेची वाटचाल ही दिशादर्शक, प्रेरक अशाच प्रकारची आहे. बँकेच्या यशस्वीसाठी झटणाऱ्या बँकेच्या प्रगतीत योगदान देणाऱ्यांचं मी कौतुक तर करीन, परंतु याला दृष्ट कुठं लागून देऊ नका. आज 500 कोटीच्या ठेवी आहेत. मला त्यांनी सांगितलं की व्याजाचा दर आम्ही कर्जदाराला घर कर्ज असेल तर 8% 12, 13, 14% त्यांचे व्याजाचे दर आहेत. वेगवेगळे प्रकार त्याच्यामध्ये असतात आणि ते सगळ्याच बँका करतात. पण अलीकडं RBIचं फार बारकाईनं लक्ष आहे. त्याच्यामध्ये जर एखादी बँक काही चुकली तर RBI ताबडतोब त्याच्याबद्दलची ॲक्शन घेते, ती घ्यायला पाहिजे. पाठीमागच्या काळामध्ये NPA प्रकार नव्हता, आता NPA प्रकार आर्थिक शिस्त लावण्याच्या करता जाणीवपूर्वक आणलाय आणि त्याच्यामुळे बऱ्यापैकी शिस्त लागलेली आहे. परंतु कधीतरी मोठे खातेदार चांगल्या बँकांना जर त्यांचा उद्योग अडचणीमध्ये आला तर पूर्ण बँक रसातळाला जायला वेळ लागत नाही आणि त्याच्यामुळं कुठल्याही बँकेने काम करत असताना योग्य आर्थिक नियोजन केलं पाहिजे, कामामध्ये शिस्तबद्धता आणली पाहिजे, ग्राहकांची विश्वासार्हता आणि होतकरूंना कर्ज पुरवठा या बाबीच्या जोरावरच यशाची नवीन शिखरं ही बँक त्या ठिकाणी गाठत असते. इथल्या बँकेचे चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांना आणि त्यांच्या संचालक बोर्डाला अतिशय प्रशासकीय कामाची जाण आहे, अभ्यासवृत्ती आहे, दूरदृष्टी आहे. बदलत्या काळानुसार बँकेच्या हिताचे निर्णय घेण्याची क्षमता ह्या संचालक बोर्डामध्ये आहे. तरच या स्पर्धेमध्ये आणि जगामध्ये टिकाव लागू शकतो, आपली प्रगती होऊ शकते. तुम्ही पहा आता त्या शहरामधल्या बँका, परजिल्ह्यातल्या बँका, परराज्यातल्या बँका, परदेशातल्या बँका, अशाही बँका मोठ्या प्रमाणावर आपल्या भारतामध्ये यायला लागल्यात, आपल्या महाराष्ट्रात यायला लागल्यात, आपल्या छत्रपती संभाजीनगरच्या परिसरामध्ये यायला लागल्यात. जागा खूप चांगली मिळालेली आहे, पार्किंग चांगलं आहे, खाली बेसमेंटला पण पार्किंग आहे आणि त्यामुळे इथं बँक उत्तमच चालेल याबद्दल तिळमात्र शंका कुणाच्या मनामध्ये असण्याचं काही कारण नाही. पण माझी दुसरी एक विनंती आहे की अलीकडं केंद्रीय मंत्री म्हणून सहकार खात्याची जबाबदारी, गृहमंत्री पदाची जबाबदारी जशी अमित शाह साहेबांच्यावर आहे तशी सहकाराची पण जबाबदारी आहे. माझी आणि त्यांच्या अलीकडच्या काळामध्ये बऱ्याचदा भेटी होतात, चर्चा होते. त्यांचं म्हणणं असं आहे की मला देशाच्या सहकाराला एक नवी दिशा द्यायची आहे. त्याच्यामध्ये आपल्या विकास सोसायटी असतात, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर माझ्या शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळवून देण्याच्या करता त्याच्यात काही आमूलाग्र बदल करायचे. आम्ही तर इथं महायुतीचं सरकार चालवत असताना 0% व्याजाने पीक कर्ज देतो, 1 रुपयामध्ये पीक विमा उतरवतो. अशा प्रकारे शेतकऱ्यांना उपयोगी पडतील, त्यांना मदत होईल असे चांगले निर्णय एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस, मी आणि आमच्या सगळे सहकारी हे घेतच असतात.
माझी तुम्हाला पण विनंती आहे की तुम्हाला पण काही चांगल्या सूचना करायच्या असतील, सहकार खातं माझे सहकारी दिलीप वळसे पाटील यांच्याकडे आहे, त्यांनाही ह्या गोष्टीचा दांडगा अनुभव आहे. त्यांनी त्यांच्याही भागामध्ये एक शरद नावाची बँक अतिशय उत्तम प्रकारे चालवलेली आहे. त्याचबरोबर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये मी आणि त्यांनी जवळपास 30-32 वर्ष काम केलेलं आहे. राज्य बँकेमध्ये काम केलेलं आहे. मित्रांनो, बदनामी फार होते. आता मी तुमच्या सगळ्यांच्या समोर बोलत असताना मी कोणतीही संस्था माझ्या नेतृत्वाखाली ज्यावेळेस चालते त्यावेळेस मी अतिशय पारदर्शक चालवण्याचा प्रयत्न करतो, कारण मला माहिती असतं की आपण विश्वस्त म्हणून तिथं आहोत. शेवटी मालक सभासद असतात. आज या बँकेचे जवळपास 12,000 सभासद गाठत आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये ह्यावेळेस माझ्या माहितीप्रमाणे बँकेची बिनविरोध निवडणूक झाली, बरोबर ना? का निवडणूक झाली? बिनविरोध निवडणूक झाली. याचा अर्थ पापा मोदी आणि त्या सगळ्यांच्यावर तुमचा विश्वास आहे आणि तो विश्वास अतिशय मजबूत करण्याचं काम हे सगळेजण मनापासून त्या ठिकाणी करतायत. पण हे सगळं करत असताना कधी कधी बदनामी इतकी कधी केली जाते. आता MSC बँकेमध्ये मागं असंच उठवलं 10,000 कोटीचा भ्रष्टाचार झाला, नंतर म्हणले 25,000 कोटीचा भ्रष्टाचार झाला. इतक्या चौकशा झाल्या. CIDनं चौकशी केली, ACBने चौकशी केली, EOWने चौकशी केली, सहकार विभागाने चौकशी केली, रिटायर्ड न्यायाधीशांनी चौकशी केली, काही त्याच्यामध्ये निघालं नाही. दरवर्षी अलीकड बँक 600 कोटी रुपयाचा नफा कमवते. एवढी उत्तम प्रकारची बँक चालली, परंतु त्याच्यातनं आमच्यासारख्याची एवढी बदनामी झाली. माझं म्हणणं एवढं आहे की एखाद्याची चूक झाली जरूर त्याला शासन झालं पाहिजे. त्याच्यामध्ये कुणाचाही मुलायजा ठेवायचं काही कारण नाही. त्याच्या खोलामध्ये गेलं पाहिजे. बऱ्याचदा चुकीच्या पद्धतीनं मॉर्गेज वगैरे करून कर्ज प्रकरणं केली जातात, फसवेगिरी केली जाते आणि अशा पद्धतीनं करोडो रुपयाच्या चुका या मोठ्या मोठ्या लोकांनी केल्या. तुमच्याच भागातलं एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर व्हिडिओकॉन कंपनी एवढी जबरदस्त कंपनी होती की त्यांचाच TV, त्यांचंच वेगवेगळ्या प्रकारे वॉशिंग मशीन आणि सगळ्या गोष्टी चालायच्या, फ्रीज. परंतु नंतरच्या काळामध्ये काय अवस्था झालेली आहे? माणसं अलीकडे श्रीमंत होण्याच्या करता हवाच्या सव्वा हे कर्ज आपली योग्यता आहे का, आपली पात्रता आहे का, आपण तेवढं कर्ज घेतलेलं व्याजासकट फेडू शकू का? कारण कर्ज घेणारा जसा असतो तसं ते कर्ज देण्याच्या करता कुणी ना कुणी ठेव तिथं ठेवलेली असते. त्यांनी विश्वासाने तिथं ठेवली असते. आम्हाला तर इतके उदाहरणं येतात की दादा आमची ठेव अमक्या ठिकाणी ठेवली, परंतु बँक आता इतकी अडचणीत आहे की आमच्या ठेवी पण मिळत नाही. आम्ही मुलीच्या लग्नाच्या करता, मुलीच्या शिक्षणाच्या करता, पुढं घर बांधायचं म्हणून, रिटायरमेंटचं आयुष्य व्याजावर काढायचं म्हणून अशा पद्धतीनं आम्ही ठेवी ठेवल्या. परंतु त्या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्यांच्या लक्षात येतात, नंतर आपण फसतो. माझी बंधू भगिनींनो एक आग्रहाची विनंती आहे, तुम्ही पण फार बारकाईनं लक्ष द्या. अलीकड रोजचे रोज आता इथली 17वी शाखा आहे, रोज चेअरमन, व्हाईस चेअरमन, CEO यांना अंबाजोगाई पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकेचा आजच्या काय परिस्थिती आहे ती कळत असते. पूर्वी तसं कळत नसायचं. संगणकाने सगळं चित्र बदलून गेलेलं आहे. आता कुठल्याही शाखेमधले पैसे जर त्यांचं टायप असलं तर दुसऱ्या शाखेमध्ये काढता येतात, डायरेक्ट ट्रान्सफर पण करता येतात. अशा गोष्टी घडतायत. ATM ह्याची व्यवस्था झालेली आहे, तुम्हाला 24 तास पैसे काढता येतात. परंतु अलीकडं मी परवाच कुठंतरी पेपरमध्ये बघितलं, कुठल्या तरी बँकेचं ATMच चोरलं आणि पार त्याची वाट लागली. अशाही प्रकारच्या गोष्टी घडतात, त्या घडता कामा नये. म्हणून बँकांनी CCTV कॅमेरे बसवले पाहिजेत. राज्य सरकारची जरूर जबाबदारी आहे, महानगरपालिकेची जबाबदारी आहे. परंतु अशा प्रकारच्या आर्थिक संस्था असतात किंवा मोठे मोठे शॉप्स असतात, मॉल असतात, त्यांनी पण थोडा हातभार लागला तर त्या शहरामध्ये कायदा सुव्यवस्था चांगली राहण्याच्या करता निश्चितपणे मदत होते. अशा प्रकारचं माझं स्वतःचं ठाम मत आहे. मी आल्या बघत होतो की बँकेच्या एकंदरीत 31 जानेवारी 2024ची अखेरची परिस्थिती, त्याच्यामध्ये वसूल भाग भांडवल देखील 17 कोटी 34 लाख आहे, स्वनिधी जवळपास 47 कोटी 10 लाख आहे, गुंतवणूक 221 कोटीची आहे आणि ऑडिट वर्ग देखील बँकेला अशा पद्धतीनं मिळालेला आहे. आणि बँकेनी सामाजिक
कामं देखील चालू ठेवलेली आहेत. करोना योद्धा यांचा सन्मान केला, 10वी-12वीच्या गुणवत्ता विद्यार्थ्यांचा सत्कार केला जातो. महिलांच्यासाठी मोफत डिजिटल बँकिंगचं मार्गदर्शन त्या ठिकाणी केलं जातं. अशा प्रकारे ह्या बँकेनी एक सामाजिक क्षेत्रामध्ये देखील वेगळा ठसा उमटवण्याचं काम केलं आहे. त्यामुळं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निश्चितपणे समाधान आहे. इथली पण शाखा अतिशय उत्तम प्रकारे चालेल ह्याबद्दल मला काही काळजी वाटत नाही. माझी एवढीच सगळ्यांना विनंती असते की बाबांनो, वयस्कर लोक असतील किंवा कोणी दिव्यांग लोक असतील त्यांना बँकेमध्ये येण्याच्या करता ग्राउंड फ्लोअरलाच बँक असली तर सोयीचं होतं, कारण सगळीकडे काही लिफ्टची व्यवस्था नसती. त्याच्यामुळं त्याला प्राधान्य पापा मोदी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी दिलेलंच आहे. विश्वासाने आलेला ग्राहक बँकेतनं समाधानाने परत गेला पाहिजे. ठेवीदारांच्या हितरक्षणाच्या करता विम्याची सुरक्षता आपण केली पाहिजे. आत्ता जसं बँकेमध्ये काही ठेव अडचणीत आली तर मला वाटतं 5 लाखाचा विमा आहे. आता आम्ही त्याच्यात राज्य सरकार पण जरा लक्ष देतंय. काही बँकांना थोडीशी मदत करा अशा प्रकारचा प्रस्ताव माझ्या मुख्यमंत्र्यांच्या उपमुख्यमंत्र्यांच्या समोर आलेला आहे. मधी पतसंस्थांना आम्ही 100 कोटी रुपये उपलब्ध करून दिले. त्याच्यात अजून 100 कोटीची मागणी आहे. आणि कधी काही संस्था एकदम अडचणीत येतात, त्यांना थोडंसं अडचणीतनं बाहेर काढण्याच्या करता काही नियम अटी लावून काय आपल्याला करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न सहकार विभागाचा आमचा चालू आहे. त्याचबरोबर त्याला जोडून आता सौरव राव हा सहकार आयुक्त म्हणून आम्ही नेमलेले आहेत. लवकरच सहकार सचिवाची पण जबाबदारी कुणावर तरी टाकण्याचं काम आता होईल, कारण सहकार सचिव जे होते त्यांच्यावर आता महसूल खात्याची जबाबदारी आजच टाकण्यामध्ये आलेली आहे. त्याच्यामुळं इथनं पुढं चांगले अधिकारी कसे आम्हाला देता येतील आणि त्याच्यातनं तुमच्या माझ्या राज्यामध्ये सगळ्यात मोठी ठेव, फार मोठी रक्कम ही सहकारी संस्थांच्यामध्ये, त्याला कुठेही गालबोट लागू नये, त्याला कुठेही धक्का लागू नये म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा विचार आम्ही करतोय. आपल्या महाराष्ट्रामध्ये सहकार हा राज्याच्या विकासाचा पाया आहे आणि त्यामध्ये स्वतः वेगवेगळ्या प्रकारच्या मेळावे आणि कॉन्फरन्स हे अमित शहा घेत असतात. मधी पिंपरी चिंचवडला पण एक तशाच पद्धतीनं काम कॉन्फरन्स झाली. मला बँकेच्या संचालकांना सांगायचं आहे की तुमचं पद हे अतिशय जबाबदारीचं पद आहे. या पदावरून काम करताना ग्राहकांच्या हिताच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घ्यावेत, योजना आखाव्यात. सर्वसामान्यांच्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीमध्ये बँकेच्या आमच्या संचालकांनी पण हातभार लावावा. संचालकांनी बँकेच्या प्रगतीमध्ये ज्या जिल्ह्यात, ज्या शहरात बँक आहे तिथला माझा शेतकरी असेल, कष्टकरी असेल, सभासद असेल किंवा ठेवीदार असेल, आमच्या महिला असतील किंवा विद्यार्थी-विद्यार्थिनी असतील, यांच्या कर्जदारांच्या आर्थिक उन्नतीसाठी कायम प्रयत्नशील राहावं. ग्राहकांच्या हिताचेच हितात बँकेचं हित हे सामावलेलं आहे याची जाणीव त्यांनी देखील ठेवावी. मी पापा मोदी तुमचं कौतुक करतो. तुमची नगरपालिका पण तुम्ही अतिशय चांगली चालवलेली आहे. आत्ता तुमच्या मुलाशी चिरंजीवांशी मी बोलत होतो, त्यांनी देखील तुमची काढलेली शिक्षण संस्था संख्येच्या नेतृत्वाखाली आता चांगल्या पद्धतीनं चालते. काही इतर गोष्टी तुम्ही मला बोलून दाखवलेल्या आहेत, परंतु त्याच्यामध्ये कसं मला अंमलबजावणीला मदत करता येईल त्या पद्धतीची मदत करण्याचा प्रयत्न राज्याचा अर्थमंत्री या नात्याने माझ्याकडनं निश्चितपणे होईल. त्याबद्दल आपण काही काळजी करू नका. तुम्ही जी अपेक्षा केलेली आहे तेवढी मदत माझ्याकडनं झाली नाही, परंतु ती भरपाई लवकरच मी भरून काढून देईल आणि एक चांगल्या पद्धतीनं त्या अंमलबजावणीचा चेहरामोहरा बदलण्याचं काम तुमच्या नेतृत्वाखाली व्हावं. तसंच अंबाजोगाई पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकेचं देखील विस्तार आणि पुढची पण वाटचाल, पुढची पण भरभराट ही अतिशय प्रकाश सोळंकी आणि तुमच्या मार्गदर्शनाखाली, तसंच ॲडव्होकेट विष्णुपंत सोळंकी हे पण बारकाईनं लक्ष तिथं देतात. तसंच इतर पण संचालकांनी त्यामध्ये लक्ष देण्याचं काम करावं अशी माझी त्यांनाही विनंती आहे. आज इथं आल्यानंतर थोडंसं आजचा दिवस वेगळा होता, कारण आपल्याला माहिती आहे
आपल्या मुंबईचे माजी महापौर, मुंबईचे माजी त्या ठिकाणी विधान परिषदेचे सदस्य, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, लोकसभेचे माजी अध्यक्ष असे विविध पदं भूषवलेले अतिशय गरिबीतनं वर आलेले मनोहर जोशी साहेब, त्यांना सर नावाने शिवसैनिक ओळखायचे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली जी ठराविक टीम सुरुवातीच्या काळामध्ये होती त्याच्यामध्ये मनोहर जोशी होते, छगन भुजबळ होते, सुधीर जोशी होते, बाकीचे दत्ताजी साळवी होते, असे अनेक जण, वामनराव महाडिक होते. त्याच्यातलं एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व आज काळाच्या पडद्याआड गेलं आणि आमचे पटणी म्हणून करंजाचे भाजपचे आमदार, त्यांचंही दुःखद निधन झालं. त्या दोघांच्या दुःखद निधनामुळं साधेपणानेच आम्ही हे सगळे कार्यक्रम करायचं ठरवलं, कारण सगळ्यांनी तयारी केली होती. परंतु मी ह्या दोघांना पण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. काळाच्या नियतीच्या पुढं तुमचं माझं काही चालत नाही. त्यांना एक आधार देण्याचं काम कुटुंबियांना, त्यांना पुन्हा ह्या दुःखातनं सावरण्याचं परमेश्वर ताकद देव, अशा प्रकारची परमेश्वरच्यांनी प्रार्थना करतो. आज ह्या अंबेजोगाई पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकेच्या 17व्या शाखेचं उद्घाटन ह्या परिसरामध्ये झालं असं जाहीर करतो आणि अशाच पद्धतीची वाटचाल पापा मोदी आणि सोळंके आणि त्यांच्या सर्वांच्या नेतृत्वाखाली ह्या बँकेची चालत राहो. त्यांना सहकारामध्ये जे इथं काय अडचणी येतील त्या सोडवण्याच्या करता मी आणि माझे सगळे सहकारी निश्चितपणे त्यांना मदत करतील याबद्दलची ग्वाही देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.